मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रखरखीत उन्हानं ओढा पूर्ण आटून गेला होता. औषधालाही मांस शिल्लक राहिला नव्हता. हिरव्यागार शेवाळाचं तुकडं जागोजागी पडलं होतं. कुठंतरी एखाद दुसरं डबकं आ वासून पावसाची वाट बघत होतं. 2-4 परीट पक्षी डुंगाण हलवीत काठाकाठानं किड हुडकीत हिंडत होतं. एखादा किडा घावला की तिथंच टकाऱ्यावाणी डोळं फाडून पुन्हा किड हुडकत होतं. वर्षानुवर्ष पावसाळ्याच्या दिवसात पूर येत राहिल्यानं पाण्याच्या धारेनं ओढा आपोआप खोलगट होत गेलेला. काही ठिकाणी खडक चिरीत गेल्यानं नाळ तयार झालेली. त्या नाळेतून थोडंफार पाणी उन्हाची नजर चुकवून जीव धरून राहिलेलं. कोरडं ठणठणीत दगड गोटं अंगाखालच्या वलीवर कसंबस स्थिरावल्यालं. एका भल्या मोठ्या खडकाला पाड देऊन चंद्री निवांत बसली होती. शेजारच्या दगडावर चाकूला धार लावण्यात रंगून गेली होती. तिच्या अंगावरचं रक्तागत लाल बुंद पातळ जरीकाठी किनारीनं जास्तच खुलून दिसत होतं. दोन्ही डोळ्यांच्या 2 कोपऱ्यांवर गोंदलेली हिरवी वर्तुळं आणि हनुवटीचा एकुलता एक ठिपका तिच्या गोऱ्या रंगाला खुलवीत होता. अंगावर ऊन झेलत चाकूचं पातं चमचमत होतं. धारेचा ती अंदाज घेत होती. दगडावरती पाण्याचा सपकारा टाकत होती. पुन्हा पातं दगडावरती सरसरत होतं. चांदीसारखं लकाकत होतं. का 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 करत एक कोंबडी उंचवट्यावरून धारीसारखी फडफडत आली आणि नेमकी चंद्री जवळच पडली. निर्ढावलेल्या हातानं तिनं कोंबडी गपकिरणं धरली. काखेला मारली. बिथरलेली कोंबडी डोळं फिरवीत धडपडत पुन्हा केकाटू लागली. चंद्रीनं चमकून वर बघितलं. यशवंतराव जहागीरदाराचा चमचा पोपट्या उभा होता. जाकिटाच्या खिशात हात घालून हसत होता. उजव्या हातातली यतासारखी काठी नाचवीत खुरट्या गवतावाणी खुरटलेल्या आपल्या आखूड मिशीवर बोट फिरवीत होता. चंद्रीनं चाकू मिटवला. पायाखाली घेतला. पोपट्यासारखीच तीही त्याच्याकडं कुऱ्ह्यात पाहत उभी राहिली. पोपट्या वरूनच ओरडला, सोड कोंबडी. सोडणार नाही. तुझा बा सोडल ग. बाप काढायचं काम नाही. काय करशील काय? वा रे भिंगरी, मला वळखलंस का? वय, यशवंतराव जहागीरदाराचा चमचा नव्ह तू. मुडद्या, तुझ्यासारख्या कसाबाला मीच काय ही कोंबडी सुधीक वळखत असल र. उगी जीप ताणून बोलू नगस. काय करशील र कुत्र्या? चिडलेला पोपट्या उंचवट्यावरून खाली आला. हळूहळू ओढ्यात उतरला. तुला बघायचं आहे का टवळे माझ्या अंगातलं पाणी? ए छटाक, नीट बोल. मस्तीला आल्यावाणी मोहर येऊ नगस. ह्या टाइमबाला वड्यात येतोयच कोण? या का फटक्यातच मस्ती उतरवतो बघ तुझी. पोपट्यानं वेताची काठी फिरवून चंद्रीवरती टाकली. चिवाड चंद्रीनं एका हातावरती झेलली. खासकीरनं वडली. मांजरावाने वाळलेला पोपट्या मुंडक्यावरती कोचला. नाका तोंडात वाळू गेली. डाव्या हातातली कोंबडी तिनं वाऱ्यावरती भिरकावली. उजव्या हातातली काठी डाव्या हातात घेऊन पोपट्या उठायच्या आत पायाखालचा चाकू उचलला. लोखंडी दार करकरावं तसं करकरत पान बाहेर आलं. फुटभर लांबीचं ते पातं बघून पोपट्या धोत्रातच गारहाटला. गयावया करायला लागला. चुकलं माझं, माफ करा. पुण्यांदा असं होट मुडद्या, गिधाडासारखं तुझा हाडन हाड बाजूला करीन बघ. चालायला लागित न. पर तुम्ही अरे नळपाटण्या, मला बी चंद्री म्हणत्या ती. खून झालेल्या बोरगावच्या शेवंताबाईची लेख आहे म्या. जात डोंबराणीची असली तरी मनगटातली रग खाटकाच्या सुरीची हाय. कागद फाडल्यासारखा उभा फाडीन बघ तुला. तू शेवंताबाईची लेख? बाप रे, मेलो आता. चुकलं माझं. मुकाट्यानं चालायला लाग. लय रेंगाळू नगस. पुण्यांदा दुसऱ्याच्या गावात कोंबड्या चोरताना दिसलास तर कोंबडी सारखाच मुरगाळून ठेवीन बघ. होट.
हातातल्या काठीचं 4 तडाकं जसं बसलं तसा पोपट्या गडबडला. कुत्र्यांनी ताणावा तसा पळत सुटला. चंद्री खदखदून हसली. उजव्या हातातली वेताची काठी ऊस मोडावा तशी काडकरनं मोडली. चाकूचं पान ओठाला लावून पागदिशी मुका घेतला. तिची भेदक नजर भूतकाळाला आठवू लागली. मन बेभान झालं. आतल्यात सुसाट धावत सुटलं. जमिनीत नांगराचा काळ घुसावा तशी ती जुन्या आठवणीत घुसली. विचार करत करत खोलगट ओढ्यानं वाट काढीत काढीत निघाली. 14 वर्षापूर्वीची गोष्ट. काजळासारखी काळी रात्र पसरत चालली. कासवाच्या पावलानं काळोख सरकू लागला. सारं बोरगाव अंधारानं पिऊन टाकलं. घराघरात चुली पेटल्या. भुकेलेली माणसं जेवू लागली. जेवलेली गप्पा छाटू लागली. कंटाळलेली कलंडली गेली. झोपड्या पण पोटाची भूक भागविण्यासाठी हुळहुळू लागल्या. गुरंढोरं रवंत करण्यात दंग झाली. जीव जीवाणू पालापाचोळ्यातून धडपडू लागलत. घाबरलेली बेडकं दगडाआड लपू लागली. आभाळभर अंधार घुसत चालला. रानामाळातली एकटी दुकटी घरं हातपाय पोटाशी घेऊन चोरांच्या भ्यानं आतल्यात मरगळून गेली. बोरगावच्या परिसरात वेशेचा धंदा करणारी शेवंती डोंबारीण स्वयंपाक आटपून नेहमीसारखी चुलीपासून बाजूला झाली. पुढ्यातली काटवट तिनं कोपऱ्यात सरकवली. बाहेर वारा घोंगावत होता. रॉकेल तेलाचा ढणढणता दिवा आचक दिल्यासारखा खालीवर होत होता. चुकून राहिलेल्या भोकातनं वारा खोपटात घुसत होता. भिकाऱ्याच्या बोचक्यावाणी केविलवाणं खोपटं अंधारात दबा धरून बसलं होतं. शेवंताबाईनं ताट वाढलं. तिची एकुलती एक लाडकी लेक चंद्रा तिच्या ताटातच जेवायला बसली. 6 वर्षांची कोवळी पोर जळणाऱ्या दिव्यावर एका हातानं जळतं कोलीत नाचवीत आईशी चुरचुरू बोलत होती. 4 घास गळ्याखाली उतरला असतील नसतील तेवढ्यात दार करकरलं. खटखट आवाज झाला. ती चमकली. पोरगी घाबरली. शेवंता उठणार एवढ्यात झोपडीचं दार दानकिरण्या आत लोटून यशवंतराव जहागीरदार काळासारखा आत घुसला. दारू पिऊन लोड झालेला गडी. अंगात 10-20 रान रेड्यांची ताकद घुसलेली. तोल जात असलेला, डोळ्यांत नागाची मुंडकी खुपसलेली. बडबडीत डोळ्यातनं आग रसरसत होती. शेवंता काही विचारणार तेवढ्यात हातातल्या भरीव काठीचा फटका त्यानं शेवंतीला हाणला. शेवंता गुरासारखी ओरडली. आईच्या रडण्यानं जमीन फाटावी तशी चंद्री हादरली. गतकाळे बोल, तू माझे रान म्हणून राहायचं कबूल केलं होतंस नव्ह? वै देवा, आज 8 वर्ष झाली तुमचे रान म्हणून मी राहिली या. बडवे, मी तुला माणसात आणलं का नाही? बोल टवळे बिगी बिगी. मी कवा नाही म्हणलंय का? कराडात रस्त्यावरती उभा राहून मी धंदा करत होती. तुम्ही म्हणलासा मला तू आवडलीस, हिथं थांबू नगस, गावाकडं चल आणि माझ्या बायकोवाणी राहा. गावापासनं लांब राहण्यात हे खोपटं तुम्हीच बांधून दिलंसा मला. मी रांडसारखी सासपावतर वागत आलिया. भेंचोत कुणाला चकवा देतीयास ग? झाडावर बसलेल्या पाखराच्या डोळ्यात जमिनीवला किरडू बघणारी आमची जात. मला फसवतीयास वै टवळे? बोल, त्या मल्हारी पाटलाच्या मळ्यात रात्री झोपायला गेली होतीस का नाही? बोल लवकर. नाही देवा, तुमच्या पाया शपथ नाही. तू तशी नाही कबूल हुयाचीस. पोपट्या, हे चिनपाट्या, आत ये बघू. सुतार पक्षासारखा मुंडका हलवीत पोपट्या आत घुसला. डोळ्यांत भूताच्या दिवट्या पेटल्या वाणी गडी गडबडल्याला. कावळ्या वाणी रखा रखा बघायला लागला. काय म्हणता साहेब? जहागीरदारानं आपला मोहरा पोपट्याकडे वळवला. त्याचं मानगुट पकडून तो गरजला. खरं खरं सांग, हे रान तुला दिसली होती ना त्या मल्हारी पाटलाच्या मळ्यात? वय वय, नुसती दिसली नव्ह, चांगली त्याच्या मिठीत गोष्टी करत होती. कालचं काय घेऊन बसलायसा साहेब? चांगला महिना झाला ह्यांचं मितकूट जमलंया. पैसा मिळतोया म्हणल्यावर त्या असल्या बाया गाढवा खाली बी पडायला कमी करायच्या नाही त्या. चुप बैस साल्या. माझ्या रांडबद्दल असं बोलतोयास? बाहेर हो आधी. पोपट्या बाहेर सटकला तशी यशवंतरावानं दाराला कडी घातली. चुलीतली जळकी फाळ हातात घेतली. भूतानं पलिता नाचवावा तशी नाचवीत तो गरजला. शेवंते, अग लग्नाच्या बायको परास मी तुला जपलं, लाड केलं तर तुझं, अंगावरती सोनं घातलं, आणि अवदसे माझ्यावरच उलटतीयस. उठ,
मी घातलंच तेवढं सोनं मोहर टाक, उठ. शेवंती उठली. अंगातली सारी शक्ती पायापर्यंत घसरत आलेली आणि पायांतून निघून गेलेली. चंद्री तर कोंबडीच्या पिलावाणी 2 डेऱ्यांच्या उतरंडीला चिकटून बसलेली. काळजाची बाहुली छातीत वरखाली होत असलेली. फाळीच्या टोकावरचा रसरशीत इंगळ मन कापीत जाणारा. सांधाडीला पडलेल्या जुन्या 2-3 पत्र्याच्या पेट्या शेवंतीनं उचकाटल्या. सारं सोनं मांजराचं पिलू फेकावं तसं जहागीरदाराच्या अंगावरती फेकलं. एकाएकी शेवंती तरकाटली. देवा, हे बरं नव्हं. नवऱ्यावाणी मी तुम्हाला देव मानलं. पायातल्या घुंगरावरती कमिवल्यालं सारं धन तुमच्या पायावर वतलं. काय मेहरबानी केली नाहीस माझ्यावर? मी कुठं म्हणतीया केली? पर त्या मुडद्याच्या सांगण्याहून संशय घेणं बरं नव्हं. मुडदा त्योच. गप, आवाज नाही पाहिजेल. कुठल्या मस्तीत वावरतीयास? चटणी करीन चटणी तुझी. अरारारा, मोठ्या कुळातला तालेवार गडी. काय देवावाणी बोलतोयास र? अगं भवाने, 17 जणाबर हिंडलीस तू. पंचारती घेऊन वळू व्हय तुला, का पूजा बांधू तुझी? शेवंती गप झाली. रिकाम्या ट्रंका तिनं पायानं माग सारल्या. जहागीरदारानं तिच्या दंडाला धरून हिसडलं. बोल टवळे, आता का गप राहिल्यास तू? एवढा वेळ गप राहिलेली शेवंती तडकली. माझा धंदाच वेश्येचा आहे. मला वाटल त्या करीन मी. आवडल त्याच्यावर झोपन. तू कोण र विचारणारा मला? लग्नाचा नवरा नाहीस माझा. उपऱ्या कुठला? मी उपऱ्या? वा र वा. अगं रांड, मी तुझ्या नवऱ्याचा नवरा. यशवंतराव जहागीरदार म्हणतात मला. माझ्याशी बेमाने करणाऱ्याला मी जिता ठेवत नाही, माहित आहे नव्ह? काय करायचंय ती कर. लय कातनीला आल्यास तर मर मग. यशवंतरावानं डाव्या खिशातली फरशी उजव्या हातातल्या काठीत सरकवली. एका घावात शेवंती आडवी झाली. दुसऱ्या फटक्यात हालचाल जाग्यावरच थांबली. पोरगी बसली तिथंच गारटली. तोंडातनं शब्दच फुटना. जहागीरदार बाहेर झेपावला तशी चंद्री आईच्या अंगावरती पडून रडू लागली. डाव्या बाजूचं कुळ एकाएकी पेटलं तशी चंद्रीची भीतीनं गाळणच उडाली. डोंगरीपुरात कोकरू अडकावं तशी ती आगीत सापडली. अंदाज घेऊन समोरचा कुड फोडून ती बाहेर झेपावली. एखाद्या धामणीसारखी काळोखाचं पाणी चिरीत निघून गेली. आईच्या खुनानं काळजात कुरूप केलं. काट्या इतकंच ते रुतत राहिलं. वाठारच्या मावशीकडे ती वाढू लागली. वय पळू लागलं. अंगावरचा उफाडा जाणवू लागला. शहाणपण आलं. चंद्री आत बाहेर गजऱ्यासारखी भरत चालली. नागिणीची चमक अंगांगात भरून उरली. जहागीरदाराचा शोध घेत ती गावोगावी फराऱ्यासारखी हिंडू लागली. साऱ्या आठवणींनी चंद्रीचं डोळं डबडबलं. देखणी आई डोळ्यांतल्या पाण्यात तरंगू लागली. मन उदास झालं. छातीत सुरा खुपसल्यासारखी ती अस्वस्थता शरीराला घेरून राहिली. कमरेत रुतलेलं चाकूचं पान संधीचं वाट बघू लागलं. अनवाणी पायानं वाट तुडवी चंद्री बोरगावच्या दिशेनं झपाझपा निघाली.